स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। कदमांच्या एंट्रीनं खानापूर तालुक्यात काँग्रेसला मिळणार बळ। आधे इधर जाओ आधे उधर जाओ, आता अजिबात नाही। एसएस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन। नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध। गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाजलं असतानाच खानापूर तालुक्यात यापूर्वीचा काँग्रेसचा बालेकिल्ला बळकट करण्यासाठी कडेगावातील कदमांनी कंबर कसली आहे। भाळवणी जिल्हा परिषद गटात डॉक्टर जितेश कदम यांना उतरवून खानापूर तालुक्यात विरोधकांना जोरदार फाईट देण्याच्या तयारीत कडेगावातील कदम आहे। गेल्या अनेक वर्षापासून विटा आणि खानापूर तालुक्यातील काँग्रेस हे दुसऱ्या पक्षाच्या दावणीला बांधले असा आरोप होत असतानाच आता आधे इधर जाओ आधे उधर जाओ असं अजिबात चालणार नाही असा खणखणीत इशारा काँग्रेस नेत्यांनी झालेल्या एका बैठकीत दिला। खानापूर तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समितीचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचाली गतिमान झाल्या। आरक्षणामुळे अनेकांचे मनसुबे धुळीस मिळाले, खानापुरात अनेकांना लॉटरी लागली। तालुक्यातील भाळवणी जिल्हा परिषद गट हा एकमेव गट सर्वसाधारण खुला झाल्यानं अनेक दिग्गज या गटातून उभं राहण्यास इच्छुक आहे। भाळवणी जिल्हा परिषद गट हा पूर्वीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असल्यानं कदम कुटुंबातून जितेश कदम या गटातून उतरल्यास सर्वच पक्षाच्या इच्छुक उमेदवारांची अडचण होणार आहे। खानापूर तालुक्यातील 4 जिल्हा परिषद गटांपैकी 3 गट सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी राखीव झाले, तर भाळवणी जिल्हा परिषद गट हा एकमेव गट सर्वसाधारण खुला झाला। तिकडे कडेगाव तालुक्यात कोणत्याच गटात सर्वसाधारण उमेदवारांना संधी नाही। भाळवणी जिल्हा परिषद गट हा अर्धा सोनिरा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येतो, तर अर्धा गट हा उदगिरी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येतो आणि हे दोन्ही कारखाने कदम कुटुंबियांचे आहेत, त्यामुळे या गटात कदम कुटुंबाचं राजकीय वजन आहे। खानापूर व कडेगाव दोन्ही तालुक्यात मिळून भाळवणी जिल्हा परिषद गटाची एकमेव जागा आहे जी सर्वसाधारण वर्गासाठी आहे। त्यामुळे या जिल्हा परिषद गटात जितेश कदम यांचं लॉन्चिंग होणार असल्याचे संकेत मिळत आहेत। आता पुन्हा हा गट खुला झाल्यानं भाळवणी गटातून जितेश कदम यांना उतरवणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय। तसं झाल्यास या गटातून तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे। डॉक्टर जितेश कदम हे रिंगणात उतरल्यास त्यांच्या विरोधात कोण उमेदवार असणार याचीही उत्सुकता अनेकांना लागली। स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आता सबस्क्राइब करा।